श्री सिद्धिविनायकाच्या चरणारविंदी सतत 12 वर्षापासून चालू असलेली ही अखंड हरिनाम सप्ताह उपासना तपःपूर्ती सोहळ्याला येऊन पोहोचलेला सप्ताह आणि त्या तपःपूर्ती सोहळ्यात 7वं कीर्तन पुष्प भगवान पांडुरंगाच्या चरणी माऊलींच्या चरणी समर्पित करत असताना वारकरी संप्रदायाचे काही नियम आहेत. त्या नियमानुसार आजचं उद्याचं कीर्तन थोडं बांधीव असतं, म्हणून इकडे तिकडे सरकता येत नाही. आणि वैकुंठवासी परब्रह्मस्वरूप जोग महाराजांनी आमच्या संप्रदायाच्या कीर्तनाला जे नियम बांधून दिले, पहिल्या दिवशी नामपर, मंगलाचरणपर, दुसऱ्या दिवशी संतपर, तिथून पुढे मग उपदेशपर, कर्मपर, ज्ञानपर, योगपर करत करत आजच्या 7व्या दिवशी मागणीपर आणि उद्या परब्रह्माचा आनंद काल्याच्या स्वरूपात सेवन करायचा, असा वारकरी संप्रदायानं जोग महाराजांपासून आज तागायत पाळलेला हा नियम निदान आमच्यासारख्या वृद्ध कीर्तनकारांनी तरी तो पाळलाच पाहिजे. त्या नियमान्वये संत श्रेष्ठ, संत शिरोमणी, जगद्गुरु, अभंग योगी, देहू निवासी, वैराग्यमूर्ती, तपोनिष्ठ, ज्ञाननिष्ठ, कर्मनिष्ठ, उपासनानिष्ठ आणि भक्तिनिष्ठ तुकोबाराय आजच्या या मागणीमध्ये त्यांची स्वतःची इच्छा नसताना पांडुरंगाच्या आग्रहास्तव म्हणाले, मागणे ते एक तुझ प्रती आहे. अभंग नित्य म्हणतो आपण, भजनाच्या शेवटी सर्वांच्या परिचयाचा आहे, अवघड असं काही नाही, 3च चरणच आहे. मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संतांसी निरवी हेची मज देई, या संतांसी निरवी हेची मज देई, अनिक दुजे काही न मागो देवा, किंवा अनिक दुजे काही न मागो तुझ. तुका म्हणे आता बुधार तू घोई, मज ठेवी पायी संतांची. या संतांसी निरवी हेची मज देई, आणि कदुजे काही न मागो तुझ. ठाला विठाला
मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वर. ओम नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी, महायोग पीठे तटे भीमरथ्याम. वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. श्रींचा सदा वास गोदातिरासी, गोंदेश्वराच्या गोविंदपुरीसी. प्रार्थी तसे दत्त दिगंबराला, नमितो तुम्हार पुनी पुष्पमाला. प्रभू तुम्ही महेशांची या मूर्ती, मी दुबळार्ची तसे भक्ती. बोल जरी गंगावती स्वीकाराल की, वेडे वाकुले गाईन परी तुझाची म्हणवीन. या न्यायान मागणे ते एक तुझ प्रति विठाला विठाल. मोठी माणसं जेव्हा मागतात ना, त्यावेळेला त्यांचं मागणं तुमच्या आमच्या मागण्यापेक्षा खूप काही वेगळं असं असतं. मागतात ते, मागत नाही तसं नाही, पण मागत असताना मागण्याचे जे काही नियम आहेत ते जर पाळले तर मागणी अशी सफल होते, पुन्हा मागावं लागतच नाही. पुन्हा म्हणल्यापेक्षा पुन्हा पुन्हा मागावं लागत नाही. आणि जर मागण्याचं ज्ञान नसेल, गोंधळ होतो. नियम असे आहेत, पहिलं काय मागावं, दुसरं कुणाला मागावं, आणि तिसरं कधी मागावं. हे तिन्ही जर नियम पाळले तर निश्चितच मागणी मान्य झाली म्हणून समजा आणि
मान्य झाल्यानंतर पुन्हा निदान या जन्मात सोडा, पण जन्मोजन्मी म्हणतोय मी, जन्मोजन्मी मागायचं काम पडू नये असं मागावं, याच जन्मात मागावं, पदरातही पाडून घ्यावं, पुन्हा कधीही मागण्याचं काम पडू नये असं मागावं. आनंद वाटला. तपःपूर्ती सोहळा आहे. 12 वर्ष जर एखादी उपासना नेटाना आपण चालविली ना, तर तिथून पुढे म्हणजे 12 वर्षानंतर कोणतीही उपासना, कोणतीही भक्ती, कोणतंही कर्मकांड कोणतेही असू दे, एक तप म्हणजे 12 वर्ष. 12 वर्ष जर आपण ते नेटानं आलेल्या प्रसंगाला तोंड देऊन, अडचणींना तोंड देऊन अविरतपणे अव्याहतपणे जर 12 वर्ष आपण ते सांभाळलं, तर 13व्या वर्षापासून आपल्याला सांभाळावं लागत नाही, तो सांभाळतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून संत तपोनिष्ठ होते, तपस्वी होते. जुनी माणसं, जुने ऋषी, जुने संत, जुने साधू तप करायचे. तप करायचे म्हणजे काय? त्यांची जी उपासना आहे ती अव्याहत अखंडपणे 12 वर्ष सतत चालू ठेवायचे. तप म्हणजे काय? वेळ आणि स्थळ न बदलता केलेली अव्याहत अखंड उपासना. वेळ बदलायची नाही आणि स्थळ बदलायचं नाही. सिद्धिविनायक मंदिर म्हणजे सिद्धिविनायक मंदिर. वेळ म्हणजे ही तिथी, ही मित्ती, या तिथीला, या मित्तीला. पुन्हा 12 वर्ष जर हे अखंड चालू ठेवलं, तिथून पुढे आता पुढच्या वर्षीपासून जिम्मेदारी पांडुरंगाची, आपली नाही. विठ्ठल विठ्ठल. इथे तुमचे भेटले मला आता रंगनाथ दादा राठोड, साळुंके पाटील, पवार साहेब. अव्याहतपणे याच्या अगोदरही मला वाटतं मी मागच्या वर्षी का काय आलो होतो, काय अगोदर आलो होतो, एवढंच आहे. ही माणसं आपल्या आयुष्यातला या 7-8 दिवसाचा वेळ जेव्हा बाजूला काढतात ना, इथे उभी राहतात, त्यावेळेला हा एवढा डोलारा सांभाळला जातो. हे सोपं नाही, सोपं नाही. त्यातले त्यात पुढं होणं तर अजिबात सोपं नाही. आम्ही तेच करतो ना, आमच्या गावात आहे, आम्हाला माहिती. त्याला पुन्हा त्या दिलीप महाराजांचं कुशल असं मार्गदर्शन आहे. आणि तुमच्या सगळ्यांची अंतःकरणापासून साथ आहे. प्रत्येक जण तन, मन आणि धनानं इथं उपस्थित आहे. आता या 4-2 जणांची नावं घेतली म्हणजे सगळ्यांचीच नावं घ्यावीत असं नाही, सगळे त्यात आलेच. कळसाला ज्या वेळेला माणूस नमस्कार करतो ना, मंदिराच्या कळसाला, त्यावेळेला पायाच्या दगडापासून सगळ्या चिऱ्यांना त्याचा नमस्कार असतो, हे लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. 12 वर्ष हे तप केलं. आता पुढे काय? पुढे काय मागायचं? पुढे काय मागायचं? कोणाला मागायचं आणि कधी मागायचं? असं मागावं, पुन्हा काहीच मागायचं काम पडू नये. अशाला मागावं की जे मागायचंय ते त्याच्याकडून नक्की मिळेल, नक्की मिळेल. हे तर आंधळ्याला आरसा मागितला. आता त्याची आरशाची कधी भेट झाली असेल मला सांगा बरं. आंधळे बाबा जरा आयना दाखव. ते म्हणे वा आयना कशाला म्हणते तेच मला माहित नाही, उपयोग नाही. कोणाला मागावं? आपल्याला जे वस्तू हवी आहे ती वस्तू ज्याच्याकडे आहे त्यालाच मागण्यात मजा आहे ना. ज्याच्याकडे नाहीच ती, त्याला मागून काय उपयोग आहे? आणि कधी मागावं म्हणून तर आजचा दिवस ठेवाय मागणीचा. याच्या आधी मागायचं नाही, याच्या आधी फक्त सांगायचं ना आज मागायचं.
आज मागायचं. मागण्याला काही विशिष्ट काळ असतो, त्याच वेळेला मागायचं, केव्हाही मागायचं नाही. नाही तर मागायला गेलो तर त्याच्या दारापुढं बांबू आहे, सुतळे आहेत, 10-5 लोक जमलेत, तो द्यायच्या तयारीचा आहे, त्याच्याजवळ आपल्याला जी मागायची वस्तू ती आहे पण मिळेल का, वेळ चुकली. अनवसरे याचित मपी सत्पात्र मथ प्रकुप्यते दाता रती समयेच रुदंतम प्रियमपि पुत्रम प्रकुप्यते माता. विठ्ठल विठ्ठल. महाराज शास्त्र असं सांगतं की वेळ चुकवून जर मागायला गेलात, लेकरू आईचं प्रिय असतं की नाही, आईला लेकरापेक्षा काही प्रिय आहे का, नाही. पण वेळ चुकून जर ते रडायला लागलं नको त्या वेळेला, ती फक्त मुस्काडीत देते, तिच्या दुसरं काही करीत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून योग्य वेळेला मागा, योग्य त्या विभूतीला मागा आणि योग्य तेच मागा. अयोग्य ते मागून काय उपयोग आहे. लोक पैसा मागतात, लोक बंगला मागतात, लोक ऐश्वर्य मागतात, आणखीन बरंच काही काही मागतात. वाढावे संतान गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य. वाढावे संतान गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य. वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतो, वाढावे संतान गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य. वाढावे संतान गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य. वाढावे संतान आणि गृही व्हावे धनधान्य. गणपती बाप्पाकडे आलो, मंदिरात आलो, पंढरपूरला गेलो, रामेश्वराला गेलो, काशीला गेलो, त्र्यंबकेश्वराला गेलो, माऊलीकडे गेलो, तुकोबारायाकडे देहूला गेलो. महाराज खुशाल ठेवा. आता तू रात्रंदिवस पेट फिरल्यावर ते खुशकाल कसा ठेवीन बरं. तुझं कर्म तुझ्या भोगाला तुलाच भोगावं लागेल ना. मला सांगा, पावशेर हिरवी मिरची खाल्ल्यानंतर पोट दुखणार, ढाळ होणार, हे ठरलेलं का नाही? हे खाणाराला कळत नाही का? एवढंच आहे. एखाद्याची कॅपॅसिटी असली 4-2 दिवस नाही दुखणार, पण 5व्या दिवशी गडगड 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 सुरू झालंच पाहिजे. हे ठरलेलं आहे. तुम्ही जे करत आहात ते तुम्हाला भोगावं लागेल. मग तुम्हाला जे मिळतंय ते तुमच्या भोगाचंच फळ मिळते. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले उपजले मेले हो. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले उपजले मेले. केले कर्म झाले तेची भोग आले. मूल बाळ बायको घरदार बंगला गाडी घोडी माडी साडी जोडी पैसा अडका धन धान्य ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कर्मानुरूप आपल्याला नक्की मिळणार आहेत. नक्की मिळणार आहेत. मागितल्या तरी नाही मागितल्या तरी. जेवढा आपलं आहे तेवढं आपल्याला मिळणार. जे आपलं नाही ते तुम्ही काहीही केलं तरी मिळणार नाही. म्हणून काय मागायचं हे ठरवा. दुसरी गोष्ट, कोणाला मागायचं हे ठरवा. जी वस्तू आपल्याला मागायची ती आपल्या जन्मजन्मांतरी उपयोगाला येईल का फक्त या जन्मापुरती उपयोगाला येईल, का या 5 वर्षापुरती उपयोगाला येईल, का ह्या 2 वर्षापुरती उपयोगाला येईल, असं विचार करून ठरवा. 10-5 वर्षापुरतं मागून काही उपयोग नाही, बोऱ्या वाजतो. मागितल्यानंतर जर मिळालं तर ते टिकवता आलं पाहिजे आणि मागताना योग्य वेळेला मागता आलं पाहिजे.
गंमत काय झाली, तुकोबाराय खूप सकाळीच उठायचे. खूप सकाळी म्हणजे रोज 3-3:30ला त्यांनी शय्यान त्यक्त्वा अंथरूण सोडायचं. समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले कराग्रे वसते लक्ष्मी गुरुर ब्रह्मा हे प्रातस्मरण करायचं. समचरण सरोजम सांद्रणी लांबुदाभम जगननीत पाणीम मंडनम मंडनानाम. पांडुरंगाला हात जोडायचे. प्रात्रविधी आटोपायचा. इंद्रायणीचं स्नान करून यायचं. पांडुरंगाला तुळशीला पाणी घालायचं. बाराबंडीचे बंद बांधायचे. डोक्यावर पगडी ठेवायची. गळ्यात विणा हातात चिपळ्या घ्यायच्या. आणि तुकोबारायांचं पाऊल सूर्योदयापूर्वी घराच्या बाहेर पडायचं. तुकोबारायांनी घराच्या बाहेर पाऊल टाकलं की आतून आवलामाईंचा आवाज यायचा, कुठे निघालायचा? पांडुरंग. हो माहितीये मला. कुठे निघालात एवढ्या सकाळी? वैकुंठाला. जेव्हा जेव्हा आवलामाईने विचारायचं तेव्हा तेव्हा तुकोबारायांनी एवढंच उत्तर द्यायचं, कुठे निघालायचा? वैकुंठाला. आणि मग आवलामाईने चिडून म्हणायचं, जावा जावा जावा. कावा बी विचारतो, वैकुंठाला. वैकुंठाला गेलेला माणूस पुन्हा थोबाड घेऊन वापस येतोय होय? रोजच जाताना वैकुंठाला पुन्हा येतात थोबाड घेऊन सांच्याला घरी. पांडुरंग. आता तुकोबाराय खोटं बोलत होते. एक आवलामाईला समजत नव्हतं, देव जाणो. पण जेव्हा तुकोबारायाला विचारावं तेव्हा त्यांनी म्हणावं, मी वैकुंठाला चाललो. गंमत असे महाराज, तुकोबारायासारखा महासाधू महासत्पुरुष शेवटी धर्मसूर्य रामेश्वरांनी ज्यांचे चरण धरलेत. ब्राह्मण सहसा कोणाचे पाय पडत नाही, लक्षात ठेवा. सहसा सहसा. अधिकार तपासूनच ब्राह्मण पायाला हात लावणार महाराज. तुम्हाला पुन्हा सांगतो, ब्राह्मण फक्त पायात पवित्र, डोक्यात विचित्र असतो. त्याच्या नादी जास्त लागत जाऊ नये. त्याच्या नादी लागल्यावर काय होतं ते कळलं ना तुम्हाला. रामेश्वर सामान्य नाहीत. वाघोलीचा धर्म मार्तंड नव्हे, तो वाघोलीतला वाघ होता. वाघ. महान महान धर्मसूर्यांनी ज्याच्या पुढे हात टेकले होते, काशी पासून रामेश्वरापर्यंत, या रामेश्वराचा हात धरणारा तुकोबारायाच्या काळात कोणी नव्हता महाराज. तपासून घेतलंय तुकोबारायाला, तपासून घेतलंय. साधं तपासलं नाही. तुम्हाला सांगू का, पाय पडून सांगतो, 3 गोष्टी तपासून घ्यात जा. एक, पाणी तपासून पेत जा. जरी बिस्लरीची वाटली पॅक असली तरी तारीख पाहत जा त्याच्यावर. पाणी तपासून पेत जा. एक. आलं का लक्षात? दुसरी गोष्ट, कीर्तनकार तपासून आणीत जा. आमच्या आधुहरींनी पंढरपूरला, नाव नाही सांगत मी, कीर्तनात बहुतेक नावं कोणाची घेत नाही पांडुरंगाशिवाय. आम्हाला आधुहरींचं लेखी फरमान आहे, आधी विचारा सप्ताहात कोण कोण येईल, मग तारीख घ्या. दारूच्या ब्रँडचे पत्ते नावं सांगणारे जे असतील तिथं तर तुम्ही जाऊ नका. तुम्ही तुमची बिन पाण्यानं करून घेऊ नका. विठ्ठल. पाणी तपासून प्या. कीर्तनकार सत्याला तपासून आणा. आणि संताकडे जाताना संत चांगला 4-2 वर्ष तपासा. 1-2 दिवस नाही, 4-2 वर्ष. मंडईमध्ये गेलो ना आणि वांगी जर घ्यायची असली पावशेर, तर तुम्ही एक एक वांग पाहून घेता का नाही? का उचललं की टाकलं, उचललं की टाकलं. तुमच्यापेक्षा यांना विचारा. एक एक वांग, कुठे छिद्र आहे का, कुठं पिवळं झालंय का, कुठे शिळं दिसतंय का, त्याचा देठ ताजा आहे का. एक एक भेंडी तपासून घेताना त्याचं वरचं टोक मोडून कोवळी असली तर तराजूत, तत् पारड्यात. जर पाव किलो भाजी आपण 20 रुपयाची घेताना इतकी तपासून घेतो मायबाप, तर 2 तास ज्याचं कीर्तन श्रवण करायचंय, आयुष्य एक नव्हे हजारो आयुष्यासाठी जो संत सद्गुरू आपल्याला हवाय, तो तुम्ही तपासून नाही घेणार. थोडे तितके दिवस नाही, तुकोबारायांना 12 वर्ष तपासले. 12 वर्ष रामेश्वरांनी एक तोप. आणि मग टाळ घेऊनच मागे उभे राहिले. मने रामेश्वर भट्ट द्विजा, मने रामेश्वर भट्ट द्विजा,
रामेश्वर भट्ट द्विजा म्हणे 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 रामेश्वर भट्ट विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा धन्य तुकोबा समर्थ 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 म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. हे फक्त ब्राह्मणांना सांगितलंय दिलीप महाराज. रामेश्वरांनी कारण ब्राह्मण मागे लागले नाही ह्या बुवाच्या नंतर. का तुम्हीच पहिले विरोधक ना, तुम्हीच पहिले यांच्या विरोधात बोलत होते, लिहित होते. हे असेच हे तसेच आणि आता तुम्ही त्यांच्या बरोबर. दहा 5 वर्षापूर्वी तुम्ही यांना चोर म्हणत होते, तुम्ही यांना दरोडेखोर म्हणत होते, खिसे कापू म्हणत होते आणि आता तुम्ही यांच्या बरोबर. हसायच्या गोष्टी आहेत का? कोणी कोणाबरोबर कधी जाव म्हणजे. महाराज निसर्गाने धर्म नाही सोडला. आणखीन धर्म सोडणारा या पृथ्वीच्या पाठीवर पहिला जर प्राणी कोणी असेल तर तो बुद्धिवादी मनुष्य. विठ्ठल विठ्ठल. पशु कधी धर्म सोडित नाहीत, पक्षी कधी धर्म सोडित नाहीत. कावळा कधी चिमणी बरोबर गेला का रजिस्टर मॅरेज करायला? सांगा ना. बैल कधी म्हशी बरोबर? चल त्याला काय होते. धर्माची पायमल्ली जर कुणी करत असेल, अरे निष्ठेची विष्ठा केली तुम्ही, श्रद्धेचं श्राद्ध केलं, जनतेला बावळटात काढलं. पण आता जनता खूप सुधारली. एकदा ओळखून चुकली की आज साधन का देती ना. मग ती 70 वर्ष झाले ना, आणखीनही सुधारू नये का जनतेनं. रामेश्वर म्हणले 12 वर्ष तपासलंय मग बरोबर गेलोय. काय 8 दिवसाच्या बैठकीत नाही काम झालं. हे 12 वर्ष तपासित होतोय. काय तपासलं म्हणे तुम्ही यांना 12 वर्ष? रामेश्वर म्हणले तुकिता तुलने सी ब्रह्मा तुकासी आले. चरणी
तुलनेसीन ब्रह्म तुकासे आले म्हणूनी. बावळटे काय रामेश्वर म्हणूनी अंडरलाईन म्हणूनी एवढा शब्द लाल अक्षरात टाईप करायचा मेसेज मध्ये उगीच नाही म्हणूनी. बाकी सगळं काळ्या शाहीत पण म्हणूनी लाल शाहीत म्हणूनी विनाकारण नाही. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले म्हणूनी रामेश्वरी चरणी मस्त आहे काय मग गप्प बसा. आता गप्प बसा. आता झालं एवढं वाटोळ पुरे झालं. आता जर सुधारायचं असेल तर अशाच माणसाबरोबर जावं लागतं तुकोबारासारख्या. विठ्ठला विठ्ठला ते तुकोबार आहे. चुकीचं कसं बोलतील मला सांगा. वैकुंठाला नाही 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 नाही. फक्त वैकुंठ या शब्दाचा अर्थ आवला माईंना जो माहिती होता तो एकच जो तुम्हा आम्हाला माहिती आहे. तुम्हाला आपण एका फोटोच्या खाली वैकुंठवासी हरिभक्त पारायण प्रकाश महाराज गोंदिकर लिहावं. काही वर्षांनी लिहावंच लागेल ना तुम्हाला. एकदा वय लिहिलं पाठीमागं पुन्हा ते खाली येतच नाही एवढंच आपल्याला माहिती आहे. वैकुंठ या शब्दाचे अमरकोशामध्ये जवळपास 19 अर्थ आहेत. तुम्ही संस्कृत भाषेचा थोडा अभ्यास करा. हे सगळे सांगत बसलो तर कीर्तन याच्यातच होईल आपलं. हे सगळे सांगत नाही आपल्या गरजेचे आहेत तेवढे तुम्हाला सांगतो. त्यातला महत्वाचा एक अर्थ आहे विष्णू सहस्त्रनाम जे रोज म्हणत असतील आणि म्हणावं सर्वांनी म्हणावं. आपल्याला आचार्यांचा असा आदेश आहे गेयम गीता नाम सहस्त्रम ध्येयम श्रीपती रूपमजस्त्रम नेयम सज्जन संगे चित्तम देयम दीनजनाय च वित्तम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. दररोज प्रत्येकाने एकदा तरी विष्णू सहस्त्रनाम भगवद्गीतेचा एखादा तरी अध्याय वाचावा. जे कोणी दररोज म्हणत असतील त्यांना माहिती आहे की 1000 भगवंताच्या नावापैकी त्याचं वैकुंठ हे एक नाव आहे. वैकुंठ पुरुष प्राण प्राणद प्रणव प्रथु. कुठं चाललो? वैकुंठाला. कुठं चाललो? गणपतीला. कुठं चाललो? पांडुरंगाला. कुठं चाललो? मारुतीरायाला. कुठं चाललो? वैकुंठाला. 1000 नावापैकी एक नाव म्हणजे देवाला चाललं. हा एक अर्थ गरजेचा आहे आपल्या. दुसरा जो आपल्या गरजेचा आहे तो सांगतो. 4 प्रकारच्या वाणी आपल्या देहात वास करतात. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. मी बोलतोय आणि तुम्ही ऐकत आहात हिला वैखरी म्हणायचं. बोललो का नाही? तुम्हाला ऐकू आलं का? मध्यमा ही मध्यमा. पश्यंती मध्यमेनं मी बोलतो मलाच ऐकू येतं. वैखरीने मी बोलतो तुम्हालाही ऐकू येतं. मध्यमे मी बोलतो मलाच ऐकू येतं. मला कळलं मी काय बोलतो. तुम्हाला कळलं का? नाही. पश्यंती जी हृदयात वास करते. पश्यंतीनं मी बोलतो मला ऐकू येत नाही पण कळतं. मला ऐकू येत नाही पण कळतं. पण परेनं जेव्हा मी बोलायला सुरुवात करतो तेव्हा ऐकू येतच नाही, कळण्याच्या पलीकडे स्थिती जाते. तिला चौथी अवस्था म्हणतात, तुर्यगा अवस्था. त्या स्थितीला गेल्यावर परेचं काम चालू होतं. आपल्याला इतक्या भानगडीत जायचं नाही. आपल्याला वैखरीपर्यंतच काम करायचं. वैखरी नावाची जी वाणी आहे, पांडुरंगाच्या मंदिरात जर सकाळी कार्तिकाच्या महिन्यात कार्तिक स्नान करून जर आपण काकड आरतीला कधी गेला असाल, मस्तपैकी मृदंगाचार्य मृदंग हात टाकलाय, वीणा झणकारतीये, 1-2च टाळकरी आहेत, पांडुरंगाला स्नान घातलंय, स्वच्छ पुसून काढलंय, पांडुरंगाला छानसं वस्त्र नेसवलंय, गळ्यात तुळशी फुलांचे हार घातलेत, कपाळी गंध लावलाय पांडुरंगाच्या, धूप दीप तेजाळलेत, समोर पांडुरंगाच्या नैवेद्य ठेवलाय, दुधा साखराचा जो असेल तो. सगळी पूजा झाली आहे आणि नंतर हातामध्ये आरतीचं तबक घेतले. मूर्तीकडे पाहून एकाग्र चित्तानं पांडुरंगाला आरती ओवाळायला सुरुवात केली आहे. आता ते जड आणि हे चेतन, ते जड जड राहिलं नाही आणि हे चेतन चेतन राहिलं नाही. या स्थितीला कधी कधी आपण जातो. आपण ही कलियुगातली साधी माणसं जातात. जर तुम्ही एकाग्र चित्त होऊन अशी पूजा केली तर. आणि मग त्यावेळेला काय होतं, डोळ्याला धारा लागतात, नयनी नीर काय लोटे, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर
लोटे कंठी प्रेम दाटे नयनी निरालोटे कंठी प्रेम दाटे नयनी निरालोटे कंठी प्रेम दाटे नयनी निरालोटे हृदय प्रगटे राम रूप हृदय प्रगटे राम रूप राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी हो मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे कंठ सद्गदित होतो डोळे भरून येतात अंग सकंपित होतं अंगावर रोंगटे उभे राहतात मृदंग घुमत असतो वीणा झणकारत असते महाराज प्रसन्न वेळ असते धूपदीपांचा गंध दरवळलेला असतो एवढा आनंद मिळतो ना की त्यालाच ब्रह्मानंद त्यालाच सच्चिदानंद त्यालाच मोक्ष सुख असं म्हटलेलं आहे संतांनी आमच्या भक्ती मार्गातलं या स्थितीला पूजा जाऊन पोहोचावी बर का आणि मग काय होतं तात्या आरती म्हणता म्हणता किंवा भजन गाता गाता ओठ आपोआप बंद पडतात हो म्हणताच येत नाही पुढचं काहीतरी म्हणताच येत नाही हृदये प्रगटे रामरूप त्याला म्हणतात वैकुंठ वैखरी जिथे कुंठित होते ती स्थिती म्हणजे वैकुंठ तुकोबाराय म्हणायचे कुठे चाललं त्यांचं भजन या स्थितीचं असायचं विठ्ठल विठ्ठल ज्यावेळेला तुकोबाराय भामचंद्रावर जायचंय मांडीवर वीणा आडवी ठेवायचे हातामध्ये चिपळी घ्यायचे सूर्योदयापूर्वी भजन चालू व्हायचं सावळी सुंदर मनोगत सावळी सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर निरंतर हृदय माझे हृदय सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर असायचं त्यावेळेला पांडुरंगाच्या मंदिरात पंढरी क्षेत्रात काकड आरती चालू असायची तुकोबाराय देहुला आहेत तुकोबाराय भामचंद्रावर आहेत एकटे आहेत पांडुरंगाच्या रावळात काकड आरती चालू आहे 10-5 मृदंग आहेत 5-50 टाळकरी आहेत बिनेत चांदीच्या तपकामध्ये खिचडी लोण्याचा नैवेद्य पंचामृताचं स्नान झालंय पांडुरंगाचं वस्त्र चढवलेत भरदरी सुगंधी फुलांच्या माळा आहेत अत्तर लावलंय मला या गिरी चंदनाचा लेप पांडुरंगाच्या मूर्तीवर केलाय कुठे पंढरी क्षेत्रात भजन कुठे देहुला आणि पांडुरंगानं हळूच माग रुक्मिणीला आवाज द्यायचा ए रुक्मिणी रुक्मिणी काय मी जाऊन येतो कुठं देहुला अहो काकडा चालू आहे ना आणखीन आरती व्हायची नाही तुमची तीर्थप्रसाद वाटायचा नाही एवढं होत नाही नाही तू माझ्या फक्त मूर्तीकडे लक्ष दे मूर्ती आहे ना इथं फक्त मी चाललो आहे
त्या मूर्तीतलं चैतन्य बाहेर पडायचं आणि ते मनोवेगानं भावचंद्रावर यायचं आणि तुकोबारायाचं भजन असं कमरेवर हात देऊन तासन तास पांडुरंगानं ऐकायचं. टरररर उन्हं वर यायची. सूर्यनारायणांनी हजारो हातानं गुलाल उधळीत वर यायचं. पाखलांचा किलबिलाट चालू असायचा. तुकोबारायांचं डोळे मिटून भजन चालू असायचं. पांडुरंगाने कमरेवर हातून तासन तास ऐकायचं. जेव्हा तुकोबारायाने डोळे उघडायचे त्यावेळेला ही परब्रह्माची मुली, देवा केव्हा आलास? पहिल्याच अभंगाला आलो ना, किती छान म्हणतोस. म्हण 2-4 अभंग ऐकायला आलो रे. म्हण खूपच छान म्हणतोस. देवा उभे आहात तेव्हापासनं बसा खाली. आपल्या खालचं फाटकं तुटकं घोंगडं नीटनेटकं करून अंथरायचं. काटे सराटे बाजूला सरायचे. आता खूप व्यवस्था आहे. तुकोबाराच्या वेळेला काटे सराटे असायचे. तो इकडं ते सरायचे बाजूला. आपलं घोंगडं पांडुरंगाला हाताला धरून बसवायचं. पुन्हा 1-2 अभंग व्हायचे. पुन्हा 1-2 अभंग व्हायचे. कृष्ण महाराज संगीतामध्ये एवढा आनंद आहे ना, इतका सुंदर जोग गायलाय. आहा आहा. उगीच विषारी सर्प देखील आपलं विष विसरून डोलतात. हो डोलतात. म्हणून या कलियुगात यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा या मार्गाने समाधीकडे जाण्यापेक्षा या मार्गाने जर पांडुरंगाची भजन गात जर समाधीकडे जाता आलं ना तर 1-अर्ध्या तासात समाधी लागते. विठ्ठल विठ्ठल. एक 20-1 वर्षापूर्वी कृष्ण महाराजांचा माझा परिचय झाला. तरी तेव्हापासून ही साधना अव्याहत चालू आहे. या साधनेकरता सगळ्या सुखाला ह्या बुवानं लाथ मारली हे मला माहिती आहे. फक्त साधनेसाठी साधना, काही मिळावं कोणी काही द्यावं ती अपेक्षा नाही. मला सांगायचं काय तुम्हाला, ती साधना तुकोबारायांची कोणत्या जन्मात झालेली होती मला माहित नाही. परब्रह्म साक्षात येऊन भजन ऐकत बसायचं आणि भजन थांबल्यावर तुकोबारायांनी भोपळ्यातलं पाणी काढायचं नरोटीत. देवा ताण लागली असेल तुला, घोटभर पाणी पी. तुकोबा एका महत्त्वाच्या कामाकरता तुझ्याकडे आलो होतो, पण तुझ्या या भजनात सगळं विसरूनच जातो माणूस. मी मलाच विसरून गेलो तर माझं कामसुद्धा विसरून जाणार नाही का? देवा माझ्याकडे तुमचं काम, हो फार महत्त्वाचं काम आहे रे. माझ्याकडून तुमचं काम म्हणले, हो करशील ना, काय ते आधी सांगा. नाही तू अगोदर हो म्हण. नाही 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 अगोदर हो म्हणून ते माझ्याकडनं नाही झालं तर ते आपण या बाबतीत आपण साधा ग्रामपंचायतचा मेंबर जरी घरी आला, वॉर्ड मेंबर जरी घरी आला, गोंदीकर महाराज आहेत का? कोण आहे? हो ग्रामपंचायतचे सदस्य आहेत. हो या 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 साहेब या या या. ए खुर्ची 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 पाणी पाणी चहा टाक चहा टाका. वा वा साहेब बरे आला होते. हो ते आता वेळी कधी झालं नाही माझं तुमच्याकडे. हो तुम्ही सांगा हो तुमचं काय काम आहे ते. वाटल ते करेल तुमच्याकरता. तुमचं काम नाही काय का म्हणून एवढे आळे पे द्यायला लागलं. ते ग्रामपंचायतचं मेंबर आहे साधं आणि ते काय तुझं काम करणार आहे. सगळे आपापलंच पाहतात. आल्यानंतर यायच्या आधी सगळेच म्हणतात अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक तुकोबारायांच्या पुढे उभा आहे. माझं काम आहे म्हणतो. तुकोबाराय म्हणतात मला आधी सांग. तोपर्यंत हो म्हणत नाही. खरं म्हणजे तुकोबारायांनी पटकन हो म्हणून टाकायला पाहिजे, पण तुकोबाराय हो म्हणत नाही. देव काम काय ते सांग. सांगूच का म्हणले, हो हे पाय कित्येक युग झाली, 28 युगापासून किती लोकांनी माझ्याकडून मागू मागून नेलं आणि काय काय मागू मागून नेलं. आता माझ्याकडं जुन्या वह्या जर काढीत बसलो मी, कोणी मागितलं आणि कोणाला काय दिलं तुला सांगतो. सगळ्यात खालच्या वह्याला चाई लागली आहे. मागे एका बाईनं देवाला नवस केला होता पांडुरंगाला की माझा नवरा जर मुख्यमंत्री झाला तर मी रुक्मिणीला सोन्याचं मंगळसूत्र बांधेन. योगायोगाने मुख्यमंत्री झाला आणि 6 महिन्यात गडगडलं. ती बाई आली मंगळसूत्र तिनं काढून नेलं. त्यावेळेला आता सारखी कमिटी नव्हती पंढरपूरला. हे मी पाहिलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. असे भक्त आहेत माझे. काय मागतील मला. अरे काही नाही रे, साधी पूजा जरी केली, साधा अभिषेक जरी केला,
बस ब्राह्मणानं म्हणायचं लावा हाताला हात, म्हणा मम अस्माकं अस्माकं सहकुटुंबानां क्षेम स्थित आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम मनेच्छित कामना सिद्ध्यर्थम अखंड लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम यथाशक्ती. हा नाव का नाही आता इतकं मागतो ना, आता यथाशक्ती का मग होय, आता यथाशक्ती का मग. त्या पांडुरंगाच्या बापाला जर चांगल्या खारकान खोबऱ्याच्या वाटे मिळाल्या तर मला बोला तुम्ही. महाराज दुकानदार सुद्धा वेगळ्या कितीत होत्या. आधी विचारते कशाला पाहिजे खोबरं, सत्यनारायणाला ए त्यान 5 रुपये किलो आलं. बरं तुम्हाला काय सांगू, सुपाऱ्या सांगू का खारका सांगू. बामणाच्या पोरानं खाल्ल्यानं 15 दिवस त्याला गॅस्ट्रो नाही झाला, तो गोंद करायची आवलाद नाही. कधी देवाला चांगलं नाही. नारळ मारुतीला फोडलं ना, एखाद्यानं तुकडा मागितल्यानंतर पावलं आणि चांगलं निघालं की पटकन खिशात घालून घरी नेतो वरणात घालायला. इतकी इमानदार जाते. पांडुरंग म्हणले त्याच्यामुळे मी आता सगळ्यांना देणं घेणं बंद केलंय. फक्त माझी इच्छा झाली की इतक्या वर्षापासून तू माझी सेवा करतोयस, मनोभावे वारी करतोयस, इतकी सुंदर भजनं गातोयस, अरे 13 दिवस उपवास केलेस, गाथा इंद्रायणीनं तुझी सांभाळली. थोरा न्याय मैक्याला तुझा अंत म्या पाहिला, जनाची या बोलासाठी चित्त क्षोभविले. लोकांच्या बोलासाठी माझ्या चित्ताचा क्षोभ झाला, मी तुझा अंत पाहिला. तुला किती त्रास दिला देवा. उदकी राखिले कागद चुकविला जनवाद. देवा तुकाराम म्हणून मला तुला द्यायचंय आज. तू काहीतरी मागावं आणि मी काय. देवा मला सांग, खरंच सांग मला, तू अनंत कोटी ब्रह्मांड तुझ्या पोटात आहेत आणि तू माझं भजन ऐक. इथं खाली खाली बसलात काट्या सराट्यात. अनंत कोटी ब्रह्मांड तुझ्या उदरात असलेला असा अनंत ब्रह्मांडाचा नायक माझ्या समोर येऊन बसल्यानंतर मला वेगळं मागायसारखं काय, मला सांग काय मागायचंय मला. मला अरे तू माझा आहेस ना, मग मागायचं काय तुला. मला काहीही नको. पांडुरंगाचे डोळे डबडबावेत, खांद्यावरचं उत्तरीय पांडुरंगानं डोळ्याला लावावं. तुकोबा काय देवा तुला मागावं लागेल. आज काय हट्ट धरला तुझ्या. नाही मी त्याच्याशिवाय तुलाही उठू देणार नाही आणि मी उठणार नाही. देवा फारच हट्टाला भेटला. मागतो पण माझ्या 2 अटी आहेत. अटी म्हणलं हो. अरे तूही अटी घालायला शिकला का. पांडुरंग म्हणले पण त्या अटी जर मी पूर्ण केल्या तर नक्की मागशील ना. म्हणले नक्की मागेल. अभंगाच्या पहिल्या चरणात नुसत्या अटी आहेत महाराज. मागणे ते तुझ प्रती आहे, मागणे ते तुझ प्रती आहे.
झालं नाही. फक्त अटी आहेत. मागणे ते एक तुझ प्रति आहे, देशील तरी पाहे. याच्यात मागितलंय का काही? तू देशील का? माझ्या 2 अटी आहेत. पांडुरंगाला घाम फुटला महाराज. मागता इतका चतुर लागतो, मागणारा इतका चतुर लागतो. मागता आलं पाहिजे. कोणाला मागायचंय, काय मागायचं आणि कधी मागायचंय. वैशाखाच्या महिन्यात पोरीचं लग्न झालं. एकुलती एक पोरगी, बापानं लग्न करून दिलं. खूप खर्च केला. कमीत कमी 4 तर यष्ट्या पाठविल्या त्यानं त्याच्या खर्चानं वऱ्हाड आणायला. जेवढ्या विहिणी आल्या तेवढ्या गुंडाळल्या. दिवसभर लोक नुसते चरतच होते. बूट पॉलिश पासून हेअर कटिंग सलून पर्यंत दुकानात टाकले त्यानं मंडपाच्या बाहेर. कोणाला दाढी करायची करून घ्या. लोकांनी 3-3दा खळडीला एकाच दिवशी. घ्या म्हणजे पुन्हा फुकट आहे काय? बूट पॉलिश 2दा केले. एकानं काळ्या केल्यावर पुन्हा मला आता तांबडं कर वर, किंवा मला आताच काळे केलं कर, तुला काय करायचं कर. इतका खर्च त्या पोरीच्या बापानं केला, इतका खर्च. सोन्यानं तर पोरगी मडविलीच. बाप चांगला, एकुलती एक पोरगी, पुन्हा काय लावायचंय कोणाला म्हणला. वैशाखात लग्न झालं. पोरगी लग्न लागून सासरी आली. वैशाखाचा महिना संपला आणि ज्येष्ठाचा महिना आला. ज्येष्ठ पुनवाला बाप न्यायला आला पोरीचा. पहिली वड सावित्री पौर्णिमा. कुठं कुठं सासरी होती, कुठं कुठं माहेरी होती. बाप न्यायला आला. पोरग म्हणलं, मंजू. ती म्हणली, काय रे संजू, जाणार आहेस का? जावं लागेल ना, पप्पा आलेत ना न्यायला. माय गॉड, कधी येईन ना? 15-20 दिवसानं. माय गॉड, 20 दिवसांना? मंजू, आय लव्ह यू. आय कांट लिव्ह विदाउट यू. तू म्हणली, बरं मग वट पौर्णिमा झाली की दुसऱ्या दिवशी प्लीज यू कम विदिन 4 days ओनली. ती म्हणली येस. काही म्हणल्यापेक्षा सगळ्यात पोरी हुशार खूप झाल्या आता. बावळट तुम्ही आम्हीच राहिलो. तुम्हाला आम्हाला बापला बावळटपणा आणखी नाही समजायला तयार नाही. पोरी खरंच हुशार झाल्या, इतक्या हुशार झाल्या. तुम्ही विचार करा, तुम्ही अभ्यास करा या गोष्टीचा. हा, पोरगी आता पोराला इतकं तपासून घ्यायला लागली, पायापासून केसापर्यंत तपाशी ती. कोणता परफ्यूम वापरतो, कोणता शॅम्पू वापरतो, कोणत्या ऑफिसमध्ये काम करतो, सॅलरी किती आहे, कोणत्या सराउंडिंग मध्ये फिरतो. खूप तपासतात पोरी. का नाही तपासा? कधी बडीशोप खात नाही, लवंग खात नाही, सुपारीचा तुकडा खात नाही, गुटखा तर लांबच राहिला. बिडी नाही, सिगरेट नाही, दारू नाही, खाणं नाही, पेनं नाही, घरचं काम करते, ऑफिसचं काम करते, याला कमवू लागते, बापाला सोडून याच्या घरी येते, बापाचं नाव सोडून याचं नाव लावती, माहेरचं आडनाव सोडून याचं आडनाव नावा पुढे लावते. तिची काही खोट आहे का तिचं? म्हणलं मंजू. ती म्हणली, काय रे संजू, पप्पाला आपल्यासाठी ती नवीन निघालेली कोणती गाडी, ती 1 लाख रुपयाची गाडी निघाली नाही नाही? हा हो, 1 लाख रुपयाला निघाली गाडी. आता 2 व्हीलर. हो, आमच्या पोरांनी सगळ्या गुरुकुलातले आणलेत. मला एवढी कशाला रे? ते म्हणजे बाबाला मेंटेनन्सच नाही, अजिबात मेंटेनन्स. चांगलं आहे बाबा, चांगलं आहे. तुम्ही आहेत तोपर्यंत निदान मेंटेनन्स करायचं काम न पडू हिला. तुझ्या पप्पाला ती गाडी माग ना. ती म्हणली हो. आली ती माहेर. हे स्टँडवर गेलं, तिचा पप्पाने ती गाडीत बसली. यानं कंडक्टरला चहा पाजला. अर्धा घंटा तेवढा चान्स घेतला. पुन्हा
आता कधीतरी गाडी निघणारच ना, कंडक्टरनं बेल दिली किंवा हात हलवीत राहिला, गाडी हर्सलच्या पुढे जाऊस तर हात हलवीतच राहिली. बावळट पोरा इतके बावळटच कोण नाही सध्या. आणि पोरायला बावळट बनवावं कसं याचं शिक्षण जर कुठे मिळत असेल तर फक्त स्त्रियांच्या कन्या शाळेत, कन्या महाविद्यालयात बस. हो, लेडीज कॉलेज, लेडीज हॉस्टेल, इथं हेच शिक्षण. कमी पडलं तर पुन्हा हातात ती फाड आहेच, नारी शक्ती. हो, स्त्री शिक्षण, स्त्री प्रगती, स्त्रियांचा विकास, मुलगी शिकलीच पाहिजे. महाराज, कोणतीही गोष्ट एका विशिष्ट मर्यादेच्या पुढं नको जायला. क्षमा मागून बोलतो, तुम्ही सगळ्या भक्तिरूप माता आहात माझ्या, आणि तुम्ही सगळे ज्ञानरूप पिता आहात. प्रत्येक गोष्टीला फ्रेम असावी. फ्रेम, फ्रेम म्हणजे मर्यादा. ज्याला फ्रेम असते ना त्याला प्रतिमा असं म्हणतात. ज्याला फ्रेम असते त्याला प्रतिमा किंवा फोटो असं आपण म्हणतो. ज्याला फ्रेम नसते ना त्याला पोस्टर असं म्हणतात. पोस्टर कधीही फाटू शकतं, फोटोला जपून माणूस घरात ठेवतो. काचेची मर्यादा आहे त्याला, चौकटीची मर्यादा आहे बरं का. जीवनाचं पोस्टर नकारे बनवू. कदाचित मुलं असतील, कदाचित मुली असतील. जीवनाचं पोस्टर नका बनवू. जीवनाला एक कुठेतरी बॉर्डर घाला, कुठेतरी मर्यादा घाला. सावित्रीबाईंनी श्री शिक्षणाला प्रोत्साहन दिलं. मी सावित्रीबाईंना त्रिवार प्रणाम करतो. सत्यवानाची सावित्री त्यापेक्षा ही सावित्री कितीतरी मोलाची, हे निर्विवाद सत्य. पण सावित्रीनं मुलींना शिकवायला जाताना कपाळीचं एवढं मोठं आडवं कुंकू मिटवलं नव्हतं महाराज. कोपरभरच्या बांगड्या उतरवून ठेवल्या नव्हत्या आणि नऊवार पातळ फेडून जीनच्या पॅन्टी घालून ती फिरली नाही. लोकांचे दगड खाल्ले हो तुम्हाला शिकविण्यासाठी. विठ्ठला या देशाची एक स्त्री राष्ट्रपती होऊन गेली. आपण पाहिलं असेल त्या स्त्रीला कधीही डोक्याच्या खाली पदर उतरला नाही माऊलीचा. राष्ट्रपती पदावर असताना आपण आपल्या घरचे सुद्धा पती नाहीत. नीट लक्षात ठेवा. एक आदर्श ललामभूत जीवन माणसानं जगावं. लोकांनी बोर्ड दाखवलं पाहिजे, लाईफ धिस इज लाईफ, धिस इज स्टोरी ऑफ लाईफ, धिस इज आर्ट ऑफ लिव्हिंग. त्याला म्हणावं महाराज, बोर्ड दाखवावं. काय थेर चालले, काय चाललंय. आईला माहित नाही पोरगी कोणाला बोलतीये, बापाला माहित नाही पोरगी कोणाबरोबर फिरतीये. कित्येक कुटुंब संस्था उद्ध्वस्त झाल्या, उद्ध्वस्त झाल्या. बापात बाप राहिला नाही, आईत आई राहिली नाही, भावात भाऊ राहिला नाही, बहिणीत बहीण राहिली नाही. तुम्हाला माझ्याकडे रोज विचारायला येणारी लोक हीच आहेत, हीच आहेत. महाराज काय झालं, पोरगी पळून गेली. मला फिकीर मिटली ना, कशाला विचार कर, गेली ना. भयानक आहे महाराज. एकुलती एक मुलगी लहानपणापासून मोठी करायची, शिकवायची, सवरायची, आणि तिनं पुढे हे थेर करायचे. तुला कुटुंबात राहायचं नाही, तुला महाराष्ट्राचं नाव माहिती नाही, तुला भारताची संस्कृती कळली नाही, तुला विवेकानंदांची भारतीय नारी कधी आठवली नाही. वयाच्या 16व्या वर्षी दत्तपुत्र पाठीशी बांधून 9 किलोमीटर उंचीवरून चेतक नावाचा घोडा ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर फेकून देणारी आणि सरघ्यू रोजला तोंडात पोट घालायला लावणारी राणी लक्ष्मी ना तू. राष्ट्राचं चित्र बदलून टाकण्यासाठी शिवाई देवीच्या समोर रात्रंदिवस जोगवा मागत डोक्यावर पदर घेऊन पोटातल्या गर्भाला जपणारी जिजाऊ माता ना ग तू. तुझ्याच पोटी आला होता का शिवाजी? तुलाच मर्दानी म्हटला का सरभ्यू रोज? तोपर्यंत मर्दानी हा शब्द शब्दकोशात आला नव्हता. मर्द फक्त पुरुषाला म्हटलं जात होतं. तो म्हणला खूप लढी मर्दानी, हे तो झांसी वाली राणी थी. तोंडात बोट घातलं इंग्रजांचा सेनापती सरभ्यू रोज. फळी फाडून निघून गेली. 9 किलोमीटर उंचीहून घोडा फेकला.
निघून गेली तात्या टोपेकडे, नानासाहेब पेशव्याकडे कानपूरला. महाराज इंग्रजांच्या हाती लागू नये घोडा अडला गंगादास बुवांच्या नाल्याजवळ, देह गंजी पेटून त्यात टाकली, लेकरू गंगादास बाबांच्या हवाली केलं. बाबा माझा एवढा अंकुर सांभाळा आणि गंगाधर रावांच्या याला हवाली करा. येते मी चकमक उडवली, गंजी पेटवली, देह अर्पण केला, पण परक्यामचा हात लागू दिला नाही. महाराज कवटी फुटली होती, डोळा बाहेर आला होता, 3 दिवसाची रजो अवस्था प्राप्त झाली होती, घोडा धार का धावत होता. कुठे विसरलो आम्ही हा इतिहास? कुठेतरी मर्यादा असावी ना महाराज. हा म्हणतो मंजू आपल्याला हिरो होंडा आण. ती म्हणली हो. ज्येष्ठी पुनवाला आली घरी, तिनं बापाला गोष्टच काढली नाही. ज्येष्ठी पुनव झाल्यावर आता तिला कळत नाही एवढा खर्च बापाने मागच्या महिन्यात केला आणि याला आता पुन्हा हिरो होंडा ₹1,00,000 म्हणजे दिले गे का? नाही तरी आपा बापाची माया पोरीला जेवढी असते तेवढी पोराला अजिबात नसती. पोरं फक्त पुढचं धरायला महत्वाचे आहेत, कारण विस्तू दुसऱ्यानं ठेवू नये, घरच्यानं ठेवावं. बाहेरचे कसे पेटविते? कोर्टात जाते ना बाहेरच्यानी पेटविल्यावर. ते फक्त लांबून सांगते इकून 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 हान हान इकून फेक इकून खाते, दाखवितात बोटान. फक्त घरच्यानं पेटविल्यावर कोण कोर्टात जायला लागलं? ती बापाला विशेष नाही काढला. ती घरी आली, पोरानं विचारलं मंजू. ती म्हणली काय रे संजू? म्हणलीस का ग पप्पाला गाडीच? ती म्हणली हो म्हणले ना. काय म्हणले ग पप्पा? पप्पा म्हणले दिवाळीला देऊ. दिवाळीला? ती म्हणली हो. आणि दिवाळीला नाही दिली तर? दिवाळीला नाही जमलं तर म्हणले अंजूच्या लग्नात देऊ. तिला धाकटी बहीण होती आणि अंजूच्या लग्नात नाही दिली तर तुझ्या पुण्यतिथीला देऊ. मागतो कशाला? बरं तुला नोकरी नाही, कंपनीत होता हाकलून द्याला, शेतातलं येठण समजणं वसन उमजणं, कॉलेजला शिकला शेत समजणं, नोकरी होती ती काढून किक मारून हाकलून द्याला. बरं तुला करतो काय? पुलावर जातो वापस येतो, दुकानात जातो वापस येतो, TV पाहतो, मोबाईल पाहतो, याच्याशिवाय उद्योग दुसरं काय? तुला मोबाईल, तुला त्या गाडीची गरज काय? मला सांग कुठे जायचं? तुला कुठे जायचं? त्याच्यापेक्षा कुत्रीवर बसून फिरणं. किक मारावं लागत नाही, पेट्रोल टाकावं लागत नाही, मेंटेनन्स येत नाही, स्पीड इतकी असते की रेल्वे बरोबर पळायची तयारी. सकाळी निघाली तर संध्याकाळी काशीला केलं की नाही. कोणाला काय मागावं हे तर कळलं पाहिजे ना. आणि पुन्हा केव्हा मागावं? 4-2 वर्ष होऊ द्यावंच लागणार का नाही? केव्हा मागायचंय? काय मागावं, कुणाला मागावं, कधीही मागावं, हे सगळे नियम तुकोबार आहे. ते म्हणले माझ्या 2 अटी आहेत देवा. घाम फुटला पांडुरंगाला महाराज. ते म्हणलं मला अटी नाही कळल्या तुझ्या. तुकाराम म्हणले मागणे ते एक तुझं प्रती आहे. याच्या 2 अटी आहेत दिलीप महाराज. तुकोबा रायांसारखा विद्वान, तुकोबारायांसारखा पंडित, अहो वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठाव हे ज्यांनी म्हणावं. साधी गोष्ट आहे, रामेश्वरासारख्यान पुढं म्हणायचंय ते पुन्हा. दिलं की नाही? दिलं की नाही महाराज? ब्रह्मीभूत काया घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती आणि मुक्त आत्मस्थिती सांडवीन. सोपी गोष्ट आहे. काय प्रतिज्ञा आहेत तुकोबारायांच्या? साधन होतं ते काम. तुकाराम तुकाराम नाम घेता त्याला काळाला काप सुटावा. दिलं की? एवढ्यातच 2 अटी आहेत. मागणे ते एक तुझं प्रती आहे. पांडुरंग म्हणले मला नाही समजलं. म्हणलं पा याच्यामध्ये एक हे जे संख्यावाचक विशेषण आहे, हे एक संख्यावाचक विशेषण 2 कामं करत. म्हणले काय? मागणे ते एक, एकच मागल, दुसरं मागणार नाही. माणसानं एकच मागावं, पुन्हा दुसरं मागायचं काम पडू नये. एकदाच मागव. आणि दुसरी अट म्हणले एक तुझं प्रती, तुलाच मागल. तू म्हणशील जाय पवार दादाकडं, अजिबात जमायचं नाही. तुझ्याच कडून घेईन. तयारी द्यायची.
घाम फुटला ना अनंत कोटी ब्रह्मांडाचा नाही, घामच फुटला घाम. आणि काय मागतो की काय नाही की यानं मागवून आपल्याला देता येऊ नये. देवाच्या देवपणाची लाज गेली म्हणला माझी सगळी. पण विचार केला की तुकोबासारखा भक्त मला इतक्या पेचात टाकणार नाही, असं काही नसेल. पुन्हा मनाची समजूत घातली पांडुरंगाने. एक तुम्हालाच मागल, जे मागितलं तेच मिळालं पाहिजे. तुम्हाला मागायचं आम्ही मृदंग, तुम्ही म्हणायचं डब्बा घेऊन जाय, साध्या याच्यावर शिक चांगला, हे डब्बा बाजू तयार मग मृदंग घेऊन जा. जमायचं नाही, जे मागील तेच नाही. आणि तुमच्याच कडून नीट फलाण्याकडे जाय बिस्तानाकडे जाय हे जमायचं नाही. मागणे ते एक आणि एक तुझं प्रती, याला म्हणतात मागणं. महाराज आंधळ्याला राम प्रसन्न झाला 12 वर्षानं. आंधळ्याला दोन्ही डोळे जख आंधळे, सद्गुणी एवढं की जन्माल्याबरोबर माय मिलीन बाप मेला. मूळ नक्षत्रात जन्मलं. लहानचं मोठं गल्लीतल्या लोकांनी केलं. जवळ हनुमंताच्या मंदिरात जाऊन राम 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 राम, कुणी ताटानं द्या खा प्या, राम राम राम. प्रभू रामचंद्र म्हणले 12 वर्ष झाली ही पिढा काढूनच टाका एकदा. रात्री 12 वाजता प्रभू रामचंद्र आले. ए राम 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 सारखा बोलतो, पटकन दिशी माग बरं काय, एका वाक्यात, ओनली इन 1 सेंटेन्स. ते आंधळ इतकं चमत्कारिक होतं महाराज. ते म्हणला चांदीच्या गंगाळात नाच सुनानं माझे पाय धुतलेले मला डोळ्यानं दिसावत. विठ्ठला विठ्ठला आहे का दुसरं वाक्य? चांदीचं गंगाळ मंदिरावर झोपडपट्टीवर गोड दिसतं का घरकुलात? चांदीचं गंगाळात पाय धुवायचे म्हणल्यावर घर कसं असलं पाहिजे त्याला? आपल्या घरी सुद्धा नाही दिलीप महाराज, तांब्याचं नाही. आता चांदीचं गंगाळ म्हणल्यावर ऐश्वर, हा सद्दाम सारखं पाहिजे का नाही ते ऐश्वर्य? मग साधी गोष्ट आहे का ते? हा म्हणतात भाऊ त्याच्या घरी तोट्या बाथरूमच्या सोन्याच्या होत्या म्हणून. चांदीच्या गंगाळात माझ्या नाथ सुनानं पुन्हा. आता नाथ सुन म्हणल्यावर किती वांधे आहे रे, तुम्हीच लावा हिशेब. नाथ सुनू येणं म्हणजे आधी याचं संबोधन, बरोबर आहे का? संबोधन झालं पुन्हा पहिल्यांदा पहिल्या रट्ट्याला मुलगा, बरोबर आहे. त्याचं लग्न नातू, त्याचं लग्न नातू. हा एकदाच मागाव, एकदाच. आणि त्या नाथसुनानं पाय धुवायचे. नाथसून जर पाय धुत असेल तर सून आंघोळ नसेल घालीत कायला चुळून चाळून. तुम्ही खरंच सांगा, खरंच सांगा महाराज. हो बायका नवऱ्याचं करीन एवढं काय भाग्य विचारायचं. पुन्हा नुसते नाही धुवायचे, माझ्या डोळ्यात मला दिसावते म्हणजे पुन्हा राजूर नेत्रालय अजिबात जायचं काम नाही. याला म्हणायचं मागणं. मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशील का? पांडुरंग म्हणले हो. मागू मग आता? हो. दुसऱ्या चरणात हेची मज Yes,
कुंडलिनी जागृत होते हो. ह्या बेंबीच्या देठापासून गायचं ना. या संतांसी निरवी, या संतांसी निरवी, या संतांसी निरवी हेची मज दे. तू सगळ्यांना सगळं देतोस पण एवढं देत नाही देवा, मला माहिती आहेस. तू एवढ्या बाबतीत मोठा कृपण आहेस. कोणाला दुधाचा समुद्र देतोस, कोणाला सोन्याची नगरी देतोस. मुठ्यावर पोयासाठी गावं सुवर्णाचा दिला गा. हा तुला आता बोलू नये, पण तुझ्यासारखा चतुरा तू शिरोमणी तुझ आहेस. तू महत्वाचं मागं सारतोस आणि बाकीचं ताक लोकाला वाटतोस आणि लोणी गाडग्यात घालून ठेवतोस तुझ्या. देवा या संतांशी निरवी, मला तुला खरं सांगू का रे, हरिदासाची घरी उपजवी जन्मांतरी हेची देगा पांडुरंगा. मनसी काही मागा हेची देगा, दुसरं देऊ नकोस. अशा संतांच्या ज्याचे वंशी कुलधर्म राम सेवा, कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच येन. अशा ठिकाणी मला जन्माला घाल, अशा हरिदासाच्या पोटी जन्माला घाल आणि जन्म जन्मांतरी माझ्यावर एवढी कृपा कर. या संतांशी निरवी, बस बाकी काहीही देऊ नकोस. विठोबा रखुमाई, प्रवरा नदी खूप आनंदात वाहत होती. लाटावर लाटा उसळत होत्या. सूर्य उदय होत होता. पाखरांचा किलबिलाट चालू होता. त्या दिवशी इतका त्या प्रवरेला आनंद कधी झालाच नाही. इथे आपल्या जवळ हे प्रवरा आपल्या जवळ आहे औरंगाबादला. धन्य वाटत होतं तिला. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक तिच्या तीरावर एका अश्वत्थ वृक्षाच्या खाली सकाळपासून समाधी लावून बसला होता. 8 वर्षाच्या वयात. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग. पुन्हा एकदा आले परमात्मा, पुन्हा एकदा आले. नको नको उद्धवा, चाल एकदा जाऊ आपण दोघंही. तू पण चाल माझ्याबरोबर, मी पण येतो. जाऊ दे ना देवा. लोक कोणते असे चांगले आहेत रे. नाही, गेलं पाहिजे, आपलं काम आहे ते. उद्धवालाही बरोबर घेतलं नामदेवराजच्या रूपानं. आपण आले ज्ञानोबरायाच्या रूपानं. प्रवरेला धन्य वाटलं. पण त्याच प्रवरेच्या काठावरचं नेवासा नावाचं गाव दुःखानं होरपळून निघालं होतं त्या दिवशी. महाराज प्रवरा आनंदात आणि तिची लेकरं कढईत तळलेल्या भज्यासारखी तडफडत होती, निस्ती तडफडत होती. जलावीन जैसा मीन ती अवस्था प्रत्येकाची झाली होती. त्या गावाचा मायबाप सच्चिदानंद नावाचा कुलकर्णी पांडुरंगाची आरती करता करतात हातातलं आरतीचं तबक गळून पडलं. द्वादशीचा दिवस आणि अचानक मानेचा कळसही गळून पडला आणि हाहाकार हा म्हणता बातमी 10 कोसावर पोचली. आणि जो तो बाबांच्या वाड्याकडे धावू लागला. बाबा गेले, बाबा गेले, बाबा गेले, बाबा बाबा
आमचं मायबाप होता नव तुम्ही बाबा. आता बाबा म्हणून आम्ही कोणाला हाक मारायची बाबा? आमच्यावर आलेलं संकट आम्ही आता कोणा पुढे सांगायचं बाबा? बाबा तुमच्याकडे पाहिलं की किती बी मोठं संकट आलं तरी आम्हाला धीर यायचा हो. आम्हाला किती बी मोठ्या संकटात धीर द्यायला तुम्ही शिकविलं बाबा. आता आम्हाला कोण सांगेल बाबा? का गेलात? आम्हाला अर्धवट सोडून का गेलात बाबा? बाबा बाबा नुसतं आक्रोश. जानतेने यावं, बाबाचं पार्थिव पाहावं, दर्शन घ्यावं, फुलं तुळशी व्हाव्यात आणि मोठ्यानं गळा काढावा. कोणी कोणाला समजवायला तयार नाही. एवढी गर्दी बाबांच्या वाड्यापुढं. बाबांची धर्मपत्नी सदानंदी सती जाण्याची सहगमनाची तयारी करते आहे. न्हाली आहे, हिरवा चुडा भरलाय, हिरवं पातळ नेसलंय, कपाळी मळवट भरलाय. मंत्राग्नीचा विधी सुरू झालाय. विवेक नावाचा पुत्र आहे बाबांचा. नावही किती छान आहे तो, सच्चिदानंद सदानंदी. आहा, त्या नावालाही सार्थ करता आलं पाहिजे आपल्याला. निदान आईबापानं ठेवलेल्या नावाची तरी चाड बाळगता आली पाहिजे, बाळगता आली पाहिजे. मुलाचं नाव विवेक. सच्चिदानंद सदानंदी एकत्र झाल्यानंतर विवेक जन्माला नक्की येतोच. आणि जिथे विवेक असतो तिथे संतत्व असतं. प्रमाण देऊ. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे विवेका, आणि संत तेथे विवेका असणे की जी. ज्ञानेश्वरी. विवेक नसेल ना तर ढोंग समजायचं. ढोंग हो आतमध्ये जाऊन बसलेले आहेत पुष्कळ, कित्येक वर्षापासून पुष्कळ आहेत. लोकांनी दुधानं आंघोळी घातल्या, मधाचे लेप केले, पराच्या गाद्या घातल्या. बर का, तुम्हाला सांगतो मायबाप, नाही संतपण मिळत हे हाटी, आणि हिंडता कपाटी राणीवनी. नये मोल देता धनाची आराशी. संतपण मिळविणं सोपं नाही. चणे खावे लोखंडाचे, मग तो ब्रह्मपदी नाचे. सोपं नाही, सोपं नाही. हो इतकं सोपं नाही. सोंग आणता येईल, संन्यासाचे सोंग संपादिता चांग, वैराग्याचे अंग आणता नाही. तो बरा आहे बरं का. सोंग आणता येईल, बहुरूपी देखील सोंग आणतात. टीव्हीवरच्या मालिकात काय कमी साधू दिसतात का आपल्याला? हो, कोणतंही चॅनल तुम्ही ऑन करा ना, स्पेशल चॅनल येतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत. भागवत रामायण, भागवत रामायण, भागवत रामायण. आमची मंडळी म्हणली किती चांगला सत्संग आहे हो. म्हणलं शब्द मागं घे, याला सत्संग म्हणायचं नाही. ती म्हणली नाव चॅनलचं नाव सत्संग आहे. म्हणलं अजिबात नाही, अजिबात नाही. शब्द मागं घे. तुला कळलंच नाही सत्संग कशाला म्हणायचं. ती म्हणली मग कशाला म्हणायचा? अगं सत्संग या शब्दातच अंग आहे. ज्या संतांच्या सहवासात राहून मिळतो तो सत्संग. इथं फक्त श्रवण होईल, सत्संग नाही मिळणार. स अंगात सत्संग हा लक्षात ठेवा. सहवासात राहावं लागतं, सेवा करावी लागते, त्यावेळेला सत्संग. सेवेला आलेले सेवेकरी सुप्रीम कोर्टात जर दावा दाखल करायला लागले संतांच्या विरोधात, मला सांगा ना, तो सत्संग आहे का? नाही नाही, इतकं सोपं नाही आहे ते प्रकरण. इतकं सोपं नाही आहे. त्या प्रकरणावर एक वेगळं कीर्तन करावं लागेल. व्हॉट संता. हां, व्हेर इज संता. वेगळं आहे ते प्रकरण वेगळं आहे. महाराज सच्चिदानंद भगवे कपडे घालीत नव्हते. सच्चिदानंद एक तुळशीची माळ, एक टिळा. आल्या गेल्यांना सन्मार्गाचं दर्शन. 10 कोसातली माणसं, मुंगीला शिरायला जागा नव्हती. विवेक उत्थान पिंड देत होता. ब्राह्मण वेद घोष करीत होते.
पार्थिव उचलायचं होतं. सदानंदी माता रथावर आरूढ होण्याकरता आल्या आणि एक धाकटी मुलगी होती 8 वर्षाची, पळत आली आणि तिनं आईच्या कमरेला विळखा घातला. तिचं नाव आहे निर्मला. आई कुठे चाललीस तू? नवं नेसलीस, मला दे ना नेसायला, मी पण येणार आहे तुझ्या बरोबर. मला नवं पोलका दे, नवा पलका दे, तुझ्या चालका कुंकुम मलवत भल ना मला सुद्धा. सदानंदी माता एकीकडे मातृत्व आहे आणि एकीकडे पातिव्रत्य आहे, लक्षात ठेवा. हां, भारतात हे वैशिष्ट्य आहे. हे या गोष्टी फक्त भारतातच ऐकविल्या जातात, पाहायला मिळतात, वाचायला मिळतात. भारताची बॉर्डर ओलांडली तुम्ही की हे संपलं. हां, भारतातच बायकोला धर्मपत्नी म्हणतात आणि नवऱ्याला पतिदेव म्हणतात. निदान भारतीयांनी तरी ओळख करून देताना कोण आहे? धर्मपत्नी आहे, मिसेस असं म्हणू नये, मिस्टर असं सांगू नये. अशी टर उडू नये आपल्या संस्कृतीची, लक्षात. महाराज, पण विजय पातिव्रत्याचा झाला, कारण अगोदर पातिव्रत्य का अगोदर मातृत्व. जे मातृत्व पातिव्रत्यातून जन्माला येतं ते खरं मातृत्व. नाही तर मग कुत्रीलाही मातृत्व येतच की, कोंबडीलाही मातृत्व प्राप्त होतं ना. आगे आगे मुर्गी चले, पीछे बच्चे 60. कोई कुत्ता ले गया, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटा बाट. हे मातृत्व काय कामाचं? मला त्या लेकराची समज काढली आणि विवेकाकडे बोट दाखवलं. तो बघ दादा, ती वहिनी. तर दादा आणि ती वहिनी हे दोघं तुला सांभाळतील. आम्ही आता गावाला निघालो, तुझे बाबा आणि मी दूर, आम्ही आता परत येणार नाहीत. आणि मिठी सोडवली. कुणी 4 बायांनी लेकराला उचलून खांद्यावर घेतलं. तिनं रडून रडून आकांत केलं, मला जायचंय, मला आई बरोबर जायचंय, मला सोडा, मला सोडा. महाराज, त्या गदारोळामध्ये पार्थिव उचललं गेलं, रथावर ठेवलं गेलं, प्रवरेच्या तीरावर अंत्यविधी करता. खडबडून समाधी भंगली तिकडं, कुठे? पिंपळाच्या झाडाखाली. महाराज, विठ्ठलाच्या पायी काढाडली वीट, 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 विठ्ठलाच्या पायी काढाडली वीट. राहुळीची खाट निनादली, राहुळीची खाट निनादली, राहुळीची खाट निनादली, राहुळीची खाट निनादली, विठ्ठलाच्या पायी निनादली वीट, विठ्ठलाच्या पायी निनादली वीट. खाट निनादली, राहुळीची खाट निनादली, विठ्ठलाच्या पायी काढाडली वीट, विठ्ठलाच्या पायी काढाडली वीट. समाधीच्या विटेवरून पांडुरंग उभा ठाकला. थाड 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 थाड. माऊली त्या गर्दीतून वाट काढीत अंत्यविधी चालू होता तिथे आली आणि विचारलं, कोण गेलंय? सांगितलं, आमचे बाबा गेलेत. कोण बाबा? सच्चिदानंद बाबा. सच्चिदानंद बाबा म्हणले की 15 दिवसापूर्वीचं माऊलींना आठवलं. 15 दिवसापूर्वीच या माऊलीने आपल्याला जेवू घातलं 4 भावंडांना. आई आणि बाबांनी देहत्याग केल्यापासून कोणी माधुकरी देखील वाढली नाही, कोणी घरात या म्हणलं नाही. या सदानंदी मातेने 4 भावंड घरात बोलवली. द्वादशीला बाळांना इथे आहे तोपर्यंत रोज जेवायला या, माधुकरी मागू नका.
गाववाल्यांना आम्ही भीक घालीत नाहीत. तुम्हाला जर येताना कोणी त्रास दिला तर फक्त बाबांना सांगा. भाग होता आणि दरारा होता महाराज सच्चिदानंद बाबांचा. तलाठी होते, तलाठी कुलकर्णी, सच्चिदानंद कुलकर्णी हे त्यांचं नाव. खरे कुलकर्णी, त्यातलं ळ निघून गेलंच नव्हतं. कित्येक तलाठी मोकळे केलेत आता, लोकांनीच मोकळे केले परस्पर. वाळूवाल्याने मोकळे केले, बाकीचे न्यायालयाने मोकळे केले. तुम्हाला कुठं कमी पडलं रे? अरे तुम्ही का असं वागता? किती लागतं रे वीजभर पोटाला? तुम्हाला सांगू महाराज, एवढ्याचा एवढा झालं. गवताच्या झोपडीत राहिलेला प्राणी आज पांडुरंगानं मोठ्या वास्तूत नेऊन ठेवलं. दत्त महाराजांची कृपा आहे, त्यांच्या सेवेत बस त्यांची पूजा करतो आणि तिथं पारायण करीत बसतो. आल्या गेलेला सन्मार्ग दाखवत बसतो. काहीही केलं नाही, फक्त कीर्तनं केली आणि भागवत सांगितले, संपलं. बाकी काही केलं नाही. त्याच्या अगोदर 28 वर्ष माध्यमिक शिक्षक म्हणून सेवा केली. लेकरांना सन्मार्ग सांगितलं. मुसलमानाचे पोरं जर माझ्या वर्गात असतील त्यांना मी सांगायचो, मस्जिद में एक बार तुम्ही जाना, कुरान पढ़ना, क्या नमाज पढ़ना, याद रखो, माँ बाप को मानना, वली लोगों को मानना. बुद्धांच्या मुलांना सांगितलं, बुद्धम शरणम गच्छामी, म्हटलंच पाहिजे, म्हटलंच पाहिजे. जैनांच्या मुलाला सांगायचो, नमो अरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो ऐर्यानम, नमो ओज्जायानम, येसो पंच नमोकारो, एवढं तरी म्हणत जा. हिंदूंच्या पोरांना सांगतो, बेटा मारुतीरायाच्या पाय पडत जा. नाही कोणतं देऊळ तर वस्ती तांड्यावर सुद्धा मारुतीचं देऊळ नक्की आहे. जय 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 हनुमान गुसाई. बस तुमच्या आशीर्वादानं मायबाप आता हे लेकरू कुणी सीओ आहेत, कुणी RTO आहेत, कुणी क्लास 1 आहेत, कुणी सुपर क्लास 1 आहेत, कुणी खासदार आहेत, कुणी आमदार आहेत. मिलिटरीमध्ये जवळजवळ 28 विद्यार्थी आहेत माझे भारताच्या बॉर्डरवर. दर दिवाळीला मी त्यांना बोलवतो, सुट्टीला आले की आमच्या दत्तधाममध्ये ते येतात, भेटतात. आम्ही काहीतरी चणे चुरमुरे खातो, चहा पाणी देतो, गप्पा छप्पा मांडतो. तू कुठे आहेस, तू कुठे आहेस, तुला काय ड्युटी करावी, एवढा आनंद मिळतो महाराज, काय सांगू. अरे जीवन याच्यासाठी आहे, जीवन याच्यासाठी आहे. कशाला म्हणतो वाळूवाल्याला म्हणतो मला किती देशील, 7 बाऱ्यावाल्याला म्हणतो तू मला काय देशील, तुला काय कमी पडलं, कुठं फुकणी पडली तुला, कशाला जातो बाबा आपल्या हाताने बिनभाड्याच्या खोलीत. असं करू नये राजा. सच्चिदानंद बाबांनी या व्यवसायामध्ये एवढं लोकप्रेम. प्रवरेच्या वाळवंटात वाळूचे खडे कमी, एवढी माणसं जमलेली. माऊलींनी पाहिली, गर्दीतून वाट काढीत माऊली गेली, सदानंदीला पाहिलं. सदानंदीच्या मांडीवर पार्थिव देऊन इथपर्यंत सडण रचलं होतं, फक्त अग्नी देणं बाकी होतं, मंत्राग्नी देणं बाकी. माऊलीला पाहिल्याबरोबर 7 कणच्या सरणातून हात वर आले, हात जोडले. आई माऊली एकच मागते, मागाई. तू कश्यपात्मज तुझा मज वाटतोस, लज्जित हे करील तेज तुझे रवीस. पाया तुझ्या शरण मी गुरुराज राया, धैर्यास दे पती सवे सरणी जळाया. विठाला विठाला या क्षणी फक्त पती बरोबर मला अग्नीशी एक रूप होण्याचं धैर्य दे, बस. मला दुसरं काही मागायचं नाही तुला. आई सच्चिदानंद बाबा नाही नाही, त्यांचं काम बाकी आहे. गेले कसे ते, त्यांना VRS परवानगी नाही, व्हायलंटरी रिटायरमेंट नाही, नाही त्यांचं काम बाकी आहे. लोक म्हणले वेळ झालाय, संध्याकाळ झाली, हे पोरासोराच्या नादी लागू नका. त्यावेळेलाही काही काही माणसं होतेच ना. वा वा, तुम्हाला काय वाटतं? हो, किती भारी तांदूळाना खडा असतोच. काही जण म्हणले थांबा ना. तुम्हाला काय थांबा म्हणजे काय? कालपासून पूर येतून भूका लागल्या तर माणसाला तिथं फार भूक लागते. घरी आल्यावर वाढली की नळलं बसत.
पार्थिव मोकळ केलं त्या चितेतून, कृपादृष्टीनं पाहिलं, प्रवरेचं पाणी सिंचन केलं आणि झोपेतून उठावेत तसे बाबा उठून बसले आणि सगळ्यांनी जय जयकार केला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर बाबांनी कागदांचा भोजपत्रांचा गठ्ठा समोर ठेवला. बाबांचं अक्षर कुलकर्णीच होते. पूर्वीच्या लोकांची नोकरी अक्षरावर लागायची. इंटरव्ह्यू म्हणजे लिहून दाखव फक्त 2 ओळी. आता लिहायचं काम संपलंच जवळजवळ. आता पेनच नाही. 2 लाख रुपये काढायला जातो पण विड्रॉल भरायला पेनच नसतो. पेन आहे का? पेन हा वाटते का नाही? 2 लाख काढतो 2 रुपयाचा पेन तुझ्या खिशात नसा. महाराज लेखणी म्हणजे सरस्वती आहे, लक्षात ठेवा. नुसत्या लक्ष्मीच्या मागे लागू नका, या सरस्वतीला विसरू नका. आता नुसते बोट टाकून तुम्ही टाईप करता. मेसेज पाठविला मेसेज पाठवतो तिकडे, त्यालाही समजत नाही काय पाठविले त्यांनी, यालाही उमजत नाही काय टाईप केले ते. माऊली सांगतीये ओम नमो जियाद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमति प्रकाशु मणि निवृत्तिदासु अवधारी दोदे शके 1212 तई टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली. माऊलींनी बाबांना विचारले, बाबा खूप मोठे काम केलं, काय देऊ तुम्हाला? या लिखाणाचा मोबदला काय देऊ? माऊलींच्या त्या शब्दांना श्रवण करून बाबांच्या डोळ्याला धारा लागल्या. माऊली मी मागाल ते द्याल, मागा मागा, दिलखलास मागा. बाबा फार मोठं काम केलंय. ज्ञानेश्वरी सामान्य गोष्ट नाही महाराज. तुम्हाला हात जोडून मी सांगेल, ज्यांच्या घरात गृह कलह आहे, बायकोचं नवऱ्याशी पटत नाही, मुलाचं सुनाशी पटत नाही, मुलीचं जावयाशी पटत नाही, त्यांनी एक छोटासा ज्ञानेश्वरीचा पारायण ग्रंथ घरात रेशमी वस्त्रात गुंडाळून देवघरात ठेवा. पहा, हा प्रयोग करून पहा. सकाळी उठा, प्रात्रविधी आटोपा, कपाळी गंध लावा, देवघरात बसा किंवा जिथे ग्रंथ ठेवलाय तिथे बसा. 2 फुलं ग्रंथाला वाहा, बाकी काही वाहू नका. 1 उदबत्ती लावा, थोडंसं चिमूटभर साखर ग्रंथावर ठेवा, ग्रंथ उघडा आणि 5 श्लोका खालच्याच ओव्या वाचा, जास्त वाचू नका, सगळा अध्याय वाचू नका. हे 8 दिवस करा. पहिला अध्याय देखील संपणार नाही तुमचा बरं का. फक्त 5 श्लोका खालची माऊलींची टीका वाचा. 8व्या दिवशी मला माझ्या मोबाईलवर कळवा तुमच्या घरातल्या परिस्थितीत बदल झालाय का नाही. या ज्ञानेश्वरीची ताकद अशी आहे, भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. अरे अर्जुन, पांडव आणि कौरवातला केवढा कलह होता, लोक विसरले त्या गीतेला, म्हणून तीच गीता सांगायला पुन्हा पांडुरंग ज्ञानोबारायांच्या रूपानं आले. तुमच्या आमच्या स्वाधीन 700-800 वर्षापूर्वी वयाच्या 21 वर्षाच्या आत एवढं मोठं वैभवाचं लेणं तुमच्या आमच्या स्वाधीन केलं की माझे लेकरं सुखानं. हां, काय मागितलं पांडुरंगाला शेवटी? आणि ग्रंथोपजीवी विशेष. या ग्रंथावर जे उपजीवन करतील, या ग्रंथाच्या संगतीत जे रोज राहतील, विशेष लोकी या कलियुगात, या मृत्यूलोकात दृष्ट अदृष्ट, जे दृश्य आहे तेही आणि जे अदृश्य आहे तेही फळ त्यांना दे पांडुरंगा. मला काही देऊ नको. काय मागणं आहे हो माऊलींचं?
म्हणून म्हणतो ज्ञानेश्वरी आपल्या घरात ठेवा मायबाप, 2 वस्तू कमी घेतल्या तरी चालतील. कृपा करून मोबाईलमध्ये सेट झालेली ज्ञानेश्वरी वाचू नका. आग्रहाची आणि कळकळीची विनंती. नाही तर लोकांजवळ ते फार झाले. ग्रंथोपजीवी आहे, यंत्रोपजीवी आहे नाही. लक्षात. तुम्ही ज्यावेळेला बटन दाबाल ना त्यावेळेला फक्त एकच पान येईल, पण पान उघडाल ना तेव्हा सगळा ग्रंथ तुमच्या सान्निध्यात असेल. माझी माऊली नखा शिखांत तुमच्या समोर बसलेली असेल. विठाला विठाला विठाला. बाबा काय देऊ सांगा. बाबांचे डोळे पाणवले. माऊली असं वाटतंय हा ग्रंथ मध्ये असावा, तुम्ही पलीकडनं असावं, मी अलीकडे असावं. बाबा या कलियुगात ते शक्य नाही. तुम्हालाही आता जास्त दिवस थांबता येणार नाही, मलाही जास्त दिवस थांबायचे नाही. मग माऊली मला एक द्याल सांगा ना. थोडं अंतःकरण माझ्यासाठी उदार करा आणि तुमच्यासारख्यांच्या सान्निध्यात मला अकल्प जन्मजन्मांतरी तुमच्यासारख्याचं सान्निध्य द्या. हेच मागणं तुकोबा. तू का म्हणे आता उदार तू का म्हणे आता उदार ठेवी पायी संताजिया मज ठेवी पायी संताजिया या संतासी निरावी हेची मज दे या संतासी निरावी हेची मज दे
आणि तुझे काही नमागो देवा आणि तुझे काही नमागो देवा या संतासी विठाला मागणे देख तुझ प्रते आहे देशील तरे पाय हे पांडुरंगा या संतांसी निरवी हेच मज दे आणिक तुझे काय न मागो देवा तू का म्हणे आता उदार तू होई देव एवढ्या बाबतीत कृपण आहे बाकी सगळं देईल धन द्रव्य मागाल तेवढं देईल पण सत्संग देणार नाही तुकोबारायांना म्हणावं लागलं उदार तू होई दुर्लभंत्रयमयी वेतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयाः मनुष्यत्वही मिळेल मुमुक्षत्वही जागं होईल पण महापुरुष संश्रय होईलच नो गॅरंटी म्हणून जीवनात मिळवायचंच असेल तर फक्त सत्संग मिळवा तुकोबारायांची गाथा म्हणजे साक्षात तुकोबाराय आहेत माऊलींची ज्ञानेश्वरी साक्षात ज्ञानोबाराय आहेत नाथ महाराजांची श्रीमद भागवत कथा साक्षात नाथ आहेत हे ग्रंथ घरात असणं म्हणजे हे संत घरात असणे आणि म्हणून आपल्या लेकरांना आपल्या संततीला आपल्या कुटुंबियांना यापैकी तुम्हाला जे कोणतं आवडेल कुठल्या तरी ग्रंथाच्या संगतीत ठेवा कधी उत्कृष्ट असं ऐकायला मिळालं उत्कृष्ट मृदंगाची साथ गाण्याची साथ हार्मोनियमची साथ तुम्हा सर्वांची जागृती कोणी झोपलं नाही कोणी जांभळी दिली नाही कोणी उठलं नाही
मला बरं वाटलं थोडं. या लेकरांवर जर हे संस्कार झाले तर फार महत्त्वाचे आहेत. म्हणून तुमच्या चरणी ही प्रार्थना जाता जाता पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना देवा, तुझं ते मंगलमय नामा आमच्या जीवाग्री सतत आणि पुनः पुनः वसुदे ही तुझ्या चरणी नम्र प्रार्थना. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. बोललेली पुरे वेळी वाकोडी उत्तरे.